त्या यादीमध्ये या महिलेचं नाव आहे महाराष्ट्र आणि तिच्या पतीचं नाव पण महाराष्ट्र आहे। आणि दुसरी गोष्ट, ती बाई मतदान करून गेली। महाराष्ट्र नावाची बाई मतदान करून गेली, म्हणजे आमची जी यादी आहे त्या टिक झालेली आहे। जर एवढं मतदान यादीमध्ये घोळ असेल तर मला सांगा आम्ही काम कसं करणार। आणि आता ही नालासोपाराची यादी आहे, या यादीमध्ये वेगवेगळ्या आयडीवर, म्हणजे प्रत्येक मतदाराला एक आयडी असतो, युनिक आयडी कोड असतो। या एका 23 जणांच्या मतदार पेज मध्ये 9 वेळा 8 वेळा एका बाईचं नाव आहे वेगवेगळ्या आयडीवर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मतदार यादी प्रमुखांचा आज मेळावा राज ठाकरे घेत आहेत आणि आपल्यासोबत या ठिकाणी अविनाश जाधव आहेत। अविनाशजी, आज खरं तर मतदार यादी प्रमुखांचा मेळावा जो आहे तो या ठिकाणी राज ठाकरे घेताना बघायला मिळतात। तुम्हाला काय वाटतं, काय मार्गदर्शन करतील? आणि प्रमुख म्हणजे निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर तत्काळ हा मेळावा आयोजित केलाय। मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला मागचे 2-2.5 महिने BLA नेमायचा टास्क दिला होता, तो आता बऱ्यापैकी आम्ही पार केलेला आहे। जवळजवळ 12,000च्या वरती मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये 4,000च्या जवळपास आम्ही BLA नेमलेले आहेत। आता या BLAना एक मार्गदर्शन करावं लागेल की यादीवर कसं काम करायला हवंय, तुम्हाला काय करायचंय खाली जाऊन, या सगळ्यांचं मार्गदर्शन आज सन्माननीय राजसाहेब आज इथे करतील। बऱ्यापैकी मतदान याद्यांमध्ये घोळ आहे, ते आता कशा प्रकारे त्याला सामोरे जायचंय, ती नावं कशा प्रकारे बाहेर काढली गेली पाहिजे, या बाबतीतलं योग्य मार्गदर्शन आज सन्माननीय राजसाहेबांकडे होईल। घोळ नाहीये, कुठलीच नावं दुबार नाहीयेत, कुठल्याही पद्धतीचा गोंधळ नाहीये, असं खरं तर निवडणूक आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलंय। मी तुम्हाला एक यादी दाखवतो, त्या यादीमध्ये या महिलेचं नाव आहे महाराष्ट्र आणि तिच्या पतीचं नाव पण महाराष्ट्र आहे। आणि दुसरी गोष्ट, ती बाई मतदान करून गेली। महाराष्ट्र नावाची बाई मतदान करून गेली आहे, म्हणजे आमची जी यादी आहे त्या टिक झालेलं आहे। जर एवढं मतदान यादीमध्ये घोळ असेल तर मला सांगा आम्ही काम कसं करणार। आणि आता ही नालासोपाराची यादी आहे, या यादीमध्ये वेगवेगळ्या आयडीवर, म्हणजे प्रत्येक मतदाराला एक आयडी असतो, युनिक आयडी कोड असतो। या एका 23 जणांच्या मतदार पेजमध्ये 9 वेळा 8 वेळा एका बाईचं नाव आहे वेगवेगळ्या आयडीवर। जर अशा प्रकारे जर मतदार याद्या तुम्ही बनवणार असाल तर काय आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा बाळगायची? योग्य फेअर मतदान झालं आणि आम्ही स्वतंत्र भारतामध्ये राहतो, अपेक्षितच नाहीये आम्हाला, आम्ही स्वतंत्र भारतात राहतो। कारण जर अशा खोट्या याद्या बनवून जर मतदान होणार असेल आणि राजा निवडला जाणार असेल तर हे सगळं खोटं आहे। मला असं वाटतंय की ह्या सगळ्यांवर एक जनआंदोलन झालं पाहिजे, लोक रस्त्यावर उतरली पाहिजेत, त्याशिवाय कोणीही कितीही प्रामाणिक काम केलं तरी तो निवडून येणार नाही। मतदान यादी संदर्भात जर आपण विषय घेतला तर 2025 पर्यंत आम्ही सगळ्या मतदान यादी ज्या आहेत त्या अपडेट केल्या आहेत, असं उत्तर निवडणूक आयोगाकडून आलेलं आहे। मग हे महाराष्ट्र नाव काय बाबा ह्या बाईचं? मग एकदा आम्हाला तुम्ही तिचा फॉर्म दाखवा की महाराष्ट्र नाव काय, पतीचं नाव महाराष्ट्र, तिचं नाव महाराष्ट्र, तिचा ऍड्रेस का नाहीये त्याच्यावर, ह्या गोष्टी का केल्यात तुम्ही लोकांनी? मग कशा अपडेट झाल्या? एका महिलेचं 8 वेळा नाव एका पेजवर, यादीत पण नाही, एका पेजवर कसं येऊ शकतं? तुम्ही BLO निवडलेत, बूथ लेवल ऑफिसर, ते काय कामं करतात? ते याद्या उघडून तरी बघतात का? असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत आणि त्या सगळ्याची उत्तर आज सन्माननीय राजसाहेबांकडून भेटेल अशी अपेक्षा आहे। अविनाश, 2024 ची निवडणूक याच यादींवर झालेली आहे, तुमचा आक्षेप आहे का? याच बोगस याद्यांवर निवडणुका झाल्या। आम्ही काम केलं होतं, कोविडच्या काळात आम्ही प्रचंड काम केलं होतं, लोकांचा रिस्पॉन्स होता। ज्या मतदाराकडे प्रचाराला माणसं नव्हती ते 50-50 हजार मतांनी निवडून आले। कुठून आली ही मतं? मग ते निवडणुकीच्या प्रचाराला का नाही दिसले? त्यांच्या सभेला गर्दी का नव्हती? माणसं का नव्हती? सो मला असं वाटतं अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्यांची उत्तरं आहेत। आम्हाला निवडणुकीला फसवलं गेलं। मग फसवलं गेलेलं आहे, मग त्याच्या संदर्भात तुम्ही आक्षेप व्यक्त करणार का? कारण तुम्हाला असं वाटतं की पुन्हा निवडणूक व्हावी अशी? बॅलेट पेपर्स वर निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय होणार नाही। कारण तुम्ही त्या परीक्षा मोजायला घेतल्यात, त्याचे लाखो रुपये घेतले लोकांकडे, म्हणजे 14-18 लाख रुपये लोकांनी भरले निवडणूक आयोगाला। कुठे मोजल्या त्या? दीड महिन्याने ते याद्या मोजल्या गेल्या, त्यात काय फेअरनेस असेल? निवडणूक आयोगाने त्यातही खोटं काम केलं असा आमचा आरोप आहे। जसं आपण बघतो की अविनाश जाधव खरं तर या ठिकाणी आहेत आणि त्यांनी एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे की महाराष्ट्र नावाची महिला जिने मतदान केलेलं आहे ते मतदान नेमकं कोणाला केलेलं आहे, तिचा ना पत्ता आहे ना फोटो आहे। मग अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मतदान याद्यांमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि याच बोगस मतदानाने मतदान 2024 ला झालं आणि आम्हाला फसवण्यात आलं असा आरोप या ठिकाणी अविनाश जाधव यांनी केलाय।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.